गडचिरोलीत नक्षलवाद्याची अखेर धडपड, शहांचे वक्तव्य ठरणार खरे। नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आता केवळ 25 माओवादी उर्फ नक्षलवादी शिल्लक आहेत। गेल्या 4 दशकांपासून माओवाद्यांच्या दहशतीखाली वावरणाऱ्या या जिल्ह्यातून आता नक्षल चळवळ हद्दपार होण्याच्या उंबरठ्यावर आहे। काय आहे या चळवळीची सध्याची स्थिती, पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। 4 दशकांपूर्वी जल जंगल जमीन आमचाच या घोषणेसह माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला। आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांनी कधी गोड आश्वासनांनी तर कधी बंदुकीच्या धाकावर गडचिरोलीच्या जंगलावर आणि आदिवासी बहुल गावांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। मात्र गेल्या काही वर्षात या चळवळीला उतरती कळा लागली आहे। बसवा राजू आणि मिलिंद तेलतुंबडे यांसारखे वरिष्ठ नेते मारल्या गेल्याने माओवादी कमकुवत झाले आहेत। एकेकाळी संपूर्ण जिल्ह्यात आपले दलम उभारणारे माओवादी आता केवळ 2च दलमांवर उरलेत। मागचे 6 वर्षामध्ये 2021 पासून गडचिरोली पोलिसांनी 91 माओवाद्यांना खंडस्थान घालण्यात यश प्राप्त झालं आहे। त्या व्यतिरिक्त 128 माओवाद्यांनी आम्ही अटक केलं आहे आणि 75 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे। त्यामध्ये अगर फर्दर बायफर्केशन आम्ही केले तर 2024 पासून आतापर्यंत 32 माओवाद्यांनी मागचे 1.5 वर्षामध्ये गडचिरोली पोलिसांनी न्यूट्रलाइज केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचे जवळपास 60 माओवाद्यांनी अटक केलं आहे। हे आमचे रेकॉर्डवर 2 महिन्यापूर्वी 28 सशस्त्र माओवादी जे गडचिरोली डिव्हिजनमध्ये शिल्लक होते त्या रेकॉर्डवर सध्या 3 माओवादी आणखी कमी झालेला आहे आणि सध्या गडचिरोली डिव्हिजनमध्ये 25 माओवादी शिल्लक राहिलेला आहे आणि गट्टा दलम कंपनी नंबर 10 हे 2 मोठे फॉर्मेशन सध्या शिल्लक राहिलेलं आहे। अलीकडच्या वर्षात पोलिसांनी दुर्गम भागात हालचाली वाढवत नवीन ठाणी उभारली। सीआरपीएफ एसआरपीएफच्या मोहिमेमुळे माओवादी गडचिरोली सोडून छत्तीसगडच्या आबुजमाड जंगलात पळाले, पण 27 ऑगस्टच्या चकमकीत पोलिसांनी तिथेही आपली पकड सिद्ध केली आहे। कंपनी नंबर 10 बेसिकली मागचे 3-4 वर्षामध्ये ते बॉर्डर गार्डिंग फोर्स म्हणून काम करत होते की कोणतेही सिक्युरिटी फोर्स आबुजमाडचे जंगलात प्रवेश करू नये आणि आता आम्ही आबुजमाडचे सीमेवर त्यांचे 2 काडरचे खात्मा केलेला आहे आणि प्रथमदा असे झालं आहे की कंपनी नंबर 10ला आम्ही सक्सेसफुली इंगेज केलेला है। इसी कंपनी नंबर 10 हमारे दुर्दैवाने 11 फरवरी को महेश नागुलवार हमारा एक C60 का जवान शहीद हो गया था। उस ऑपरेशन के लिए जिसके लिए हम गए थे उसमें से 3 माओवादियों को हम मारने में सक्सेसफुल हुए। तो एक तरह से ये बोलने में भी हरकत नहीं है कि महेश नागुलवार के बलिदान का बदला लेने की शुरुआत गडचिरोली पुलिस ने की। जंगलातील बंदुकीच्या लढाईत तर पोलिसांनी माओवाद्यांवर बऱ्याच अंशी मात केली आहे, पण थिंक टँक म्हणून काम करणाऱ्या राज्यातील शहरी माओवाद्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे आव्हान आता कायम आहे। शहरी नक्षलवाद जे आहे त्यांचे जे थिंक टँक्स आहे जे मोठे मोठे शहरमध्ये बसलेलं आहे आणि ते थिंक टँक्स यांना गाईड करण्यासाठी किंवा इतर पॉलिटिकल एजिटेशन्सला पाठिंबा देण्यासाठी ते खूप सक्रिय आहे, कार्यरत आहे आणि त्यावर आमचे नागपूरमध्ये एक स्पेसिफिक डेस्क आहे। IG अँटी नक्सल ऑपरेशन संदीप पाटील सर यांचे नेतृत्वाखाली ते डेस्क काम करत आहे। गडचिरोलीमध्ये अर्बन नक्सल्सची जी हालचाली आहे त्यांच्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत। ज्या वेगाने आणि ज्या आक्रमकपणे पोलीस माओवाद्याला संपवण्यासाठी सरसावले आहेत ते पाहता देशाच्या गृहमंत्र्यांनी नक्षलवाद संपवण्यासंदर्भात केले वक्तव्य महाराष्ट्रात तरी खरे ठरणार असे चित्र निर्माण झालंय। गडचिरोली पोलिसांनी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे। एवढेच नव्हे तर छत्तीसगड राज्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस मदत केंद्र आणि पोलीस स्टेशन उभारून छत्तीसगड राज्याची सीमा सील केल्याने आता नक्षलवाद्यांची कोंडी झाली आहे। विशेष म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती नक्षलवाद्यांची झाल्याने गडचिरोली जिल्हा आता नक्षलमुक्तीकडे वाटचाल करताना दिसत आहे। महेश गुंडेट्टीवार, लोकशिवाय मराठी, गडचिरोली।